तर काय म्हणता पोट्यो, बरे आहे का? नमस्कार, रामराम बाई साऱ्याने. तर आज आपल्या नवरीचा होता लग्न दिवस. आई मीन बहीण आम्ही निघलो सर्कल लग्नाला जायसाठी. आल्या आल्या सगळ्यात पहिले भेटलो रामभाऊ गावंडेले. रामभाऊ गावंडे म्हणजेच मा भाऊ किंवा नवरीचा भाऊ मतलब चालते. आणि इकडे तर मा भावाची अलगच परेशानी चालू होती. नाळाच गायब झाला पा पॅन्टातला. मल्ले भूक लागली होती, मग हाणले बा 2-3 प्लेट पोहे. आपला माणूस म्हणजेच राम गावंडे भिडला मग नरद्याचे पाय धुवायले. मग तेवढ्यातनी फटाके गिटाके स्वागत झालं ना आपल्या नरदे नवरीचं, ते बी पुऱ्या दणक्यात. आणि आपला ओम म्हणे आता तर मा बहिणीचं झालं म्हणे बा, माया काही जुट्टे म्हणे काय माहित बा. मग एवढी वाट पाहून शेवटी झाले ना भाऊ लग्नाला सुरुवात. मग फायनली झालं आपल्या बहिणीचं लग्न कम्प्लीट. आणि आता बारी होती भाऊ फोटो सेशनची. मग घुसलं माया भाऊन मी सगळ्यात पहिले फोटो काढायले. मग सगळं निरेपिरे झाल्यावर आपल्या बायाची पंगत बसली होती. तर सगळ्यात पहिले धरलं मग मामीले. मामीच्या तोंडात गुलाबजामुन घालतो म्हटलं, मामी खाय नाही बा. मग काकूजवळ गेलो, काकूच्या तोंडात गुलाबजामुन घातला, काकून खाल्ला पण भातच. मग आम्ही बसलो होतो बा जेवायले, कारण की ताकदनं भूक लागली होती. मी आता मग आता पोटातले उंदरं घेतात मला तसेच फाशी. मग घेतला बा एक व्हिडिओ काढून आणि बम हाणल्या 4-5 पोया ताकद. बस आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे राहिली होती सप्तपदी. आणि त्यात तू महाराज एवढा टाइमपास करे की नाही. मग मी घेतली बा ती टोपी आणि घातली आणि चालू झालं माझं मंत्र म्हणणं स्वाहा स्वाहा. आणि सगळ्याच्या डोळ्यातून आसू पाळणारा क्षण शेवटचा तोच म्हणजे बिदाई. मग झाली होती बा आपल्या नवरीची बिदाई चालू. मग सगळे निरेपिरे झालं. मग आता टाइम आला होता आपल्या नवरीला वाटी लावायचा. मग आलो बा बाया, नवरीला वाटी गिटी लावलं. आणि जर तुम्हाला जर ब्लॉग काढला असेल तर तुम्ही फॉलो करून घ्या रे बा. काय